एकदम ओके आहे. काय ती झाड, काय ते डोंगर, काय तो रस्ता, एकदम ओकेच आहे. वा, जबरदस्त. गाईज आता आपण पोहोचत आहोत. शिलाँग झालेला आपला पोचून झालेला आहे. आता शिलाँगवरून आम्ही चाललो लँडियन कॅम्प म्हणून आहे, तिकडे जायचं आहे. ते बघायचे आम्हाला प्लेस. आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला एक्सप्लोर करायचा सेवन सिस्टर, वन ऑफ दी रिनाउंड डेस्टिनेशन, जिकडे जाण्यासाठी लोक तडफडत असतात. तो आज करणार आहोत कव्हर मित्र हो. सो आय एम क्वाईट मच एक्साइटेड अबाउट इट. सो मित्र आता चाललो आपण तिकडे. चला तिकडे पोहोचूयात मग. चीयर्स. आता आपण चाललो लँडियन कॅनस इकडे. आणि इकडे यू कॅन सी रस्ता खडतरच आहे आणि भुरभुरीत आणि धुसधुशीत रस्ता आहे. सो गाडी एकदमच सांभाळून चालवायला लागणार आहे. सो एकदम सांभाळून मी गाडी चालवत आहे. आणि आता हळूहळू जावं लागणार आहे. आणि अरे बापरे, हळू बाबा. आणि वॉबल पण होते गाडी. इसका भी कुछ और ही मजा है दोस्तों. अगर ये मजा लेना है तो आपको शिलोंग आना पड़ेगा. इफ यू आर नॉट गोइंग टू कम टू शिलोंग, इसका मजा कैसे लो पाओगे मेरे दोस्तों, मेरे प्यारे दोस्तों. हाँ ये कर लो पहले. फील इट, लिव लाइफ टू द फुलेस्ट. एज आई सेड, live, love, laugh and keep traveling. And इस एवढ्या केलेल्या मेहनतीसाठी मित्रांनो एक लाईक तर बनता. आणि गाईज इफ यू नॉट सबस्क्राईब दी चॅनल, गो अँड डू इट यार. एवढी मेहनत करणारा मुलगा तुमच्यासाठी एवढं करतोय. प्लीज पण सबस्क्राईब दी चॅनल, शेअर दी व्हिडिओ, लोकांना पोहोचू दे आणि कळू दे ना. मराठी मुलगा पण जाऊ शकतो शिलाँगपर्यंत. इट इज नॉट ओनली अबाउट नॉर्थ ईस्ट, महाराष्ट्रातला पण कव्हर होऊ शकतो. चला मित्र हो, आपण आहोत आता ऑन द वे टू लँडियन कॅनस. अरे कहना क्या चाहते हो. सही वाटतंय बघा ना, काय दुनिया आहे. इट इज डिफरंट. इट इज रिअली अमेझिंग मॅन. किती सुंदर आणि ॲडव्हेंचरस पण आहे. आय वोंट डिनाय इट. ॲडव्हेंचरस बिकॉज रस्त्यामध्ये खड्डे येतच आहेत. त्यांची पण मजा घेतली पाहिजे मित्र हो. एक नंबर. डाडा आणि पूर्ण पाऊस आता सध्या नाही आहे, थंडावलं. मेघालयामध्ये मेघ आहेत, पाऊस नाही आहे. आणि आय अंडरस्टँड नाव वाय याला मेघालय म्हटलं जातं. मेघालय या कारणास्तव म्हटलं जातं की इकडे मेघांचा असतो सदा न कदा असतो. क्लायमेट एकदम थंड आहे मात्र. आय हॅव टू टेल यू दिस. आणि रस्ता बघा किती ॲडव्हेंचरस आणि सुंदर आहे. भुरभुरा रोड आणि भुरभुरी डगरा एकदम ओके आहे. काय ती झाड, काय ते डोंगर, काय तो रस्ता, एकदम ओकेच आहे. वा, जबरदस्त. Finally we are there, and there about you can see the clouds are crossing by. Foggy climate. Suddenly the temperature has dropped down. It is really foggy and shiny climate. Rice cultivation which has been done here, and you can see it is just mesmerizing guys, mesmerizing. Look at the view man, look at the view. It's just amazing yaar. Abhi Nitin, do you know what you are missing guys? This is what you are missing. I miss you too guys. Climate is really awesome and fogged up. The chances that there would be a rain, असं वाटतं की खरंच पाऊसच येईल आता. होय 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 फुल फॉगी आहे.
can see cloud going by. Sudden climate change. Finally, we have reached to Latilam. It is really mesmerizing experience. Because of the tourists, the road is been totally occupied. So traffic is there on the road. Too much traffic is on the road, but you can see the climate is really awesome. खरंच वातावरण हे जबरदस्त छानच आहे आणि यू कॅन सी लिटरली फॉग्ड अप आहे, परंतु दिस इज फॉग, त्याच्यामुळे तुम्ही ओले नाही होतात. सो यू कॅन ॲक्च्युली एन्जॉय दिस क्लाउडी फॉग. नाहीतर युजली काय होतं, जेव्हा फॉग येतं आपल्या म्हणजे महाबळेश्वर वगैरेला गेलो तर आपल्याला फॉग पाहायला मिळतं. जर ते मिळालं तर तुम्ही कम्प्लिटली ओले होता. सो दॅट इज दी प्रॉब्लेम. परंतु इकडच्या फॉगमध्ये दॅट इज नॉट द इशू. फुल cozy climate है. The temperature should be around 20 degrees Celsius. And look at the cheers. Guys, finally आपण पोहोचलो आहोत लॅटिलम येथे आणि इकडे पोहोचल्यानंतर as you can see overly populated tourist destination because of the foggy weather. इकडे लोक येतात. Cloudy weather असतं completely whenever you would be coming here. आय डोंट नो द एक्झॅक्ट सीझन, पण मी आत्ता आलेलो आहे. आता चालू आहे ऑगस्ट. सो पूर्ण फॉगी वेदर आहे आणि द ॲडव्हान्टेज इज बिंग ओले नाही होत तुम्ही. सो इट डझंट फील वेट. सो या कारणास्तवच येतात तिकडे. सो एवढा पॉप्युलेशन तुम्हाला दिसेल जर तुम्ही आलात लॅटिलमला. दिस इज हाऊ द प्लेस इज. प्लेन असा पठार आहे माउंटनच्या टोकावर. अँड देन आमचा आबी एक इंजर्ड झाला आमचा प्लेयर सध्या. मित्र आता ट्रॅफिक ऑलमोस्ट संपायला आलेली आहे. इट टुक 1.5 hour टू रीच हिअर, कारण ट्रॅफिक म्हणजे भरपूरच गाड्या येतात इकडे या रूटला. सो तेवढाच त्रास आहे. पब्लिक बराच चालत देखील येतो, बराच लांबच्या डिस्टन्सवरनं. बट वर्थ आहे जागा. इट्स युअर चॉईस. जर तुम्हाला क्राऊडेड प्लेसेसमध्ये यायला आवडत असेल तर यू कॅन कम अँड हॅव फन. आणि जर तुम्हाला नसेल आवडत तर ते यायला अशा क्राऊडेड प्लेसेसमध्ये यू कॅन गो फॉर डिफरंट प्लेसेस. and it's a complete hill station kind of जागाच आहे. It's a tourist destination. You can come and enjoy, have fun. Completely fun vibes आहे तिकडे आलात तर तुम्ही. Cheers. गाव साईड मित्रो, जसा थोडासा पुढे बाहेर आलो आणि आपल्याला भयानक डेंजर गरम गरम ऊन भेटलेला आहे. सो तीच स्पेशालिटी आहे त्या वरच्या पॉईंटची, लॅटिलम पॉईंटची. तिकडे पूर्ण क्लाउडी बघ असतो, या कारणास्तव सूर्यकिरण पोचत नाही तुमच्यापर्यंत. दॅट इज द ॲडव्हान्टेज. आणि यू कॅन सी द मॅजेस्टिक व्ह्यू. खूप सुंदर दिसतंय. खरंच सुंदर आहे यार मेघालय पाहण्यासाठी. दिस इज वाय इट इज बीन कॉल्ड एज अ मेघालय. गुड इव्हनिंग दोस्तो. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लव टू टेल यू दॅट आम्ही रस्ता भटकलो होतो. 4-5 ठिकाणी आम्ही गोल गोल फिरलेलो आहोत आणि काही ॲडव्हेंचरस सुरुवातच आहे चालू आहे. हम मॅप नाही आम्हाला, शेवटी काय गुगल आंटी माहिती आहे ना तुम्हाला, राईट ना. गुगल आंटी पक्का. गुगल आंटी माहिती आहे ना तुम्हाला रस्ता कसा फिरवते. तर आम्हाला गुगल आंटीने रस्ता फिरवलेला आहे आणि आम्ही स्वतः ती परीक्षा घेत चाललेलो आहोत. पक्का ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिट्या करत ॲडव्हेंचरस करत सरळ सरळ रस्त्याची नाही आहे दैना. पक्का. हा ब्रो, मॅप दिखा रहा बरोबर. सो मित्र हो, तुमच्यासाठी हे ॲडव्हेंचर घेऊन येताना फक्त तुमचा लाडका विशाल मडवी
रात्री आणि डर्टी रोड मित्र हो. अनदर चॅलेंज, अनदर डे. लेट्स होप फॉर द बेस्ट. गणपती अप्पा मोरया. रोड है ही नहीं आगे, सीधा ही है. राइट लेफ्ट रास्ता ही नहीं है ब्रो. क्या कर रहा है? सीधा दिख रहा है, रास्ता ही नहीं है रे. वो कार को फॉलो करेगा. रोड नहीं है ये. मेन जो रोड है ना उसकी जाएगा. हाँ चलेगा. हाँ हाँ चल 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 पूछते पूछते जाएंगे. आजा. काय नका टेन्शन घेऊ मित्रांनो. बघूया काय होते आमच्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात. रस्त्याचं काम चालू आहे. आता आम्ही युटर्न मारलेला आहे परत एकदा. सो गाईज इनकन्व्हिनियन्ससाठी सॉरी, परंतु ॲडव्हेंचर कंटिन्यूज. पण बघूया गणपती बाप्पाचं नाव घेतल्यावर आम्हाला रस्ता कसा चुकेल. शांत शांत हो जा ब्रो, शांत हो जा. डोंट पॅनिक, डोंट पॅनिक. हॅव पीस. सर एलिफेंट फॉल्स जाने के लिए रोड. एलिफेंट फॉल्स, एलिफेंट फॉल्स नीचे से है. थैंक यू. हाँ 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 गाड़ी पकड़ भाई कार. हाँ 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 कोई नहीं चलेगा. तो गाईज आंटी आम्हाला अजून फिरवण्याचा प्रयत्न करते. सो आम्ही फिरतोय थोडासा अजून. बघूया कुठे पोचतो. 25 मिनटं दाखवली आहेत. 25 मिनटाची 1 तास झाला तरी चालेल, पण आता आंटीच्या मागे जाणार नाही. एन्जॉय मित्र हो. हीच तर खरी असते ॲडव्हेंचरची मजा. नाही ठीक आहे, राईट मारलं. फायनली आपल्याला आपला रोड सापडलेला आहे. अर्धा पाऊण तासाची आम्हाला मशक्कत करावी लागली, परंतु आपण आपल्या रोडवर आलेलो आहोत. आता ॲडव्हेंचरस रोजच दिसेल थोडासा, कारण तो जाताना पण आम्हाला लागला होता ॲडव्हेंचर रस्ता. आता डायरेक्ट इन्क्लाइन हिल आहे ॲज यू कॅन सी. मी म्हटलं की मग तुमच्यापर्यंत का पोहोचू नये मित्रांनो. एवढा भारी प्रवास आपला चालला आहे तो. या मजा लुटा तुम्ही पण, आम्ही पण मजा लुटतोय आमच्या प्रवासाच्या आनंदाची ऑलवेज. आणि मित्र तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. जर कधी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही असा ॲडव्हेंचर जर्नीवर असाल आणि तुम्हाला वाटत असेल की रस्ता चुकतोय, तर पॅनिक होऊ नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक पॅनिक होतात आणि त्या पॅनिकमध्ये बरेचसे काही इन्सिडेन्सेस घडून जातात. जर तुम्ही तुमचं मन शांत ठेवलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, मन शांत ठेवलं तुम्ही जर प्रवास करताना, तर काय होईल, तुम्ही अल्टरनेट ऑप्शनचा विचार कराल. काय जर कधी गाडीचा काही प्रॉब्लेम झाला तर कुठे ऑप्शन शोधता येईल. हां त्यानंतर जर आमच्यासारखा आता रस्त्याचा हे झाला, चुकला, तर काय करता येईल. इमिजिएटली अल्टरनेट ऑप्शन शोधला नाही. तिकडच्या लोकल लोकांना विचारून बघा ना. शॉपकीपर्स असतील, वेंडर्स असतील. आणि जर लांब तुम्हाला वाटत असेल की खूपच लेट होतं, म्हणजे कधी कधी कसं होतं की रात्री लेटचा प्रवास चालू झालेला असतो आणि लेटचा प्रवास जर चालू झालेला असेल तर मग अशा वेळेस मी सजेस्ट करेन की लॉंग रूट भेटत असेल ना, तर तो सेफ रूट भेटत असेल आणि मोठा रस्ता असेल तर तो फॉलो करा. दॅट वुड बी माय ॲडवाईस. तुमचा चॉईस आहे. आम्हाला काय आता मी विचार केला की अर्धा तासाचं अंतर होतं, फक्त 25 मिनटाचं डिस्टन्स कवर करायचं होतं. आणि त्या 25 मिनटासाठी 7-8 किलोमीटरसाठी आम्ही विचार केला की रस्त्यामध्ये कोणी ना कोणीतरी भेटणार. मग त्या कोणी ना कोणी भेटणाऱ्याचा सपोर्ट पण आपल्याला भेटणारच होता, म्हणून मी हा रस्ता चूज केला. सो असे शांत डोक्याने जर तुम्ही विचार केलात ना, तुम्हाला राईट डिसिजन घेता येतील, जेणेकरून तुम्ही तुमच्या वेळेने आणि वेळेनुसार पोचाल आणि सेफ पोचाल. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आता आम्ही आमच्या रस्त्यावर आहोत. रस्ता खडतर आहे ॲज यू कॅन सी.
तो थोडासा तर होताच, कारण जाताना पण लागला होता आम्हाला. पण मी विचार केला तर 40 किलोमीटर एक्स्ट्रा मारण्यापेक्षा जर 7 किलोमीटर आपण गेलेल्या रस्त्यावरनं आणि वेळ असताना, म्हणजे आत्ता रात्रपासून जर सुरुवात झालेली आहे असं. सो म्हणून आम्ही आता निघालो. सो चला मित्र, आपण पुढे निघूयात आणि मी पोचताना काय काय अनुभव येतील ते तुमच्यापर्यंत पोचवत राहील मित्र. चला. So guys, the journey has finally came to an end. It's around 8 o'clock in the evening. One of the most adventurous journey which I and Abhi have. Abhi, how was the experience? कैसा लगा? वर्ष So it was an adventurous journey. We बहुत बार by mistake गलती से रास्ता चूका, एडवेंचरस किधर चले गए, इंक्लाइन हिल पे चले गए, बट इवेंचुअली आई अंडरस्टूड के ब्रेन दिमाग शांत रखना है. ब्रेक लिया 2 मिनट का, देन डिसाइडेड वो क्या करना है, एंड नाउ वी आर एट दी सेफली एट आवर होटल. ये भाई साहब तो सो रहे थे हमारे. So guys, it's time to say bye bye. So guys, with that says, as always, live, love, laugh and keep traveling and keep adventuring. This is your host Santosh Vishal taking a leave of my beloved YouTube family, which is Morning Vibes. Take care. Bye bye.